7वीच्या वर्षात शिकणारा मुलगा आहे, हाफ चड्डी हाफ शर्ट घालून शाळेमध्ये गेलेला आहे। नेमकीच कुठेतरी सायकल चालवतोय। सायकल शाळेच्या गेट समोर लावलेली आहे। सायकलचं कुलूप लावलं, चाबी हातामध्ये घेतले आणि चाबी हातात घेतल्यानंतर खिशात टाकली। पण ऐका ना दादा, अहो दुर्दैव त्या पोराचं, ज्या खिशामध्ये चाबी टाकली नेमका तो खिसा फाटका होता। त्याच्या खिशातून चाबी खाली पडली आणि चाबीवर त्याचा पाय पडला। चाबीवर पाय पडल्याबरोबर हृदयात धस्सदिशी झालं, खाली वाकला, चाबी उचलली, डोळ्यातून पाणी आलं, चाबीचं दर्शन घेतलं, चाबी वरच्या खिशात ठेवली आणि आपली चड्डी फाडायला सुरुवात केली। शिक्षक धावत आले, मूर्खा अक्कल नाही का चड्डी फाडतोय? त्याने सांगितलं, सर आज बोलू नका, आज मी माझी चड्डी फाडतोय कारण या चड्डीचा अपराधच तेवढा आहे। अरे त्या निर्जीव चड्डीनं काय अपराध केला? सर मी माझी सायकल लावली, सायकलला चाबी होती, ती चाबी खिशामध्ये घेतली आणि ज्या खिशात चाबी टाकली त्या चड्डीचा खिसा, चाबी टाकली ना त्या चड्डीचा खिसा फाटका होता। ती चाबी जमिनीवर पडली आणि त्या चाबीवर माझा पाय पडला। मला वाईट वाटलं, मी ती चाबी उचलली, दर्शन घेतलं, चाबी खिशामध्ये ठेवली आणि म्हणून मी माझी चड्डी फाडतोय। शिक्षकानं सांगितलं, मूर्खा चाबी पडली म्हणून काय झालं? चाबी उचल आणि घरी जा। त्या पोराने उत्तर दिलं, सर नुसती चाबी असती तर उचलली असते, नुसती चाबी असती तर उचलली असते। त्या चाबीला किचन होतं आणि त्या किचनला माझ्या हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजीराजांचा फोटो होता। अरे जी चड्डी माझ्या राजांना सांभाळू शकत नाही ती माझ्या काय कामाची?